मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव राहुल आहे. तर आपण गेल्या ओला उबरची स्ट्राईक आहे आपले झाले टोटल आज 5वा दिवस आहे. आजचा सोमवार मंगळवार 15 तारखेपासून स्ट्राईक आहे. मी पण नाही चालवलं होतं 15 तारखेपासून. 14 तारीखला माझी लास्ट ट्रिप होती. तर आपण पण व्हिडिओ वगैरे नाही बनवलं एवढे दिवस. म्हणलं व्हिडिओ वगैरे तरी बनवायचं म्हणून एखादा. तर गाडी वगैरे बाहेर काढली मी आता. CNG वगैरे भरलं. म्हणलं एखादा चक्कर मारून येऊ आणि बघू म्हणलं मार्केटमध्ये काय म्हणलं चाललंय की नाही म्हणून का मागे मला. तर एक गुड न्यूज आहे. सगळ्यांनी चांगली गोष्ट आहे की जे आपले केशवदादा आहे ना ते मुंबईमध्ये भोकरतालला आहे सध्या. तर आपण काही जाऊ शकत नाही तिथं, कारण की आपण काही मला काही थोडा प्रॉब्लेम आहे, पर्सनल प्रॉब्लेम आहे. मी त्याच्यामुळे काही जाऊ शकलो नाही तिकडं. तर मुद्दा हा आहे की गुड न्यूज हा आहे की आपल्याला नाही का मंगळवारी नाही का जे ओला उबरचे जे मॅनेजर वगैरे आहे ना ते येणार आहे आपले ह्याला आझाद मैदानला मंगळवारी. तर बुधवारपासून होऊ शकते, शक्यता चालू होऊ शकते. आपली ओला उबरची आहे ना ते शक्यता चालू होऊ शकते. तर म्हणायचं हाच होतं. भाडे तर खूप येत आहे मला. आपले रिझर्वेशन ट्रिप वगैरे खूप पडते. तर ते काय एक्सेप्ट करून सुद्धा आपल्याला मन मारावं लागते. जे आता जे एक्सेल इंट्रासिटी पडतं ना आपल्याला भाडा, तर ते पाहण्यासाठी आपण नाही हप्त्यातून 2 ते 3 वेळा द्यायचं. ते आता उबर आपल्याला ना रोज देते रिझर्वेशन ट्रिपमध्ये. एक छोटा व्हिडिओ पण टाकलं होतं, त्याचे मिनी व्हिडिओ पण टाकलं होतं त्याच्यामध्ये. पण ते आपण स्वतःहून मतलब त्याला सांगून सुद्धा आपण त्याला एक्सेप्ट करू शकत नाही. आता ही कंडिशन आली आहे. कारण की असं तर ते भाडं भेटलं नसतं आपल्याला, कारण की लोकांना उचललं असतं जर सगळे गाडी चालू वगैरे ठेवलं असतं तर ठीक आहे, काही विषय नाही. जे आहे ते आहे. आता त्याच्यावर काय करणार आपण, त्याच्यावर उपाय नाही आपल्याला काहीच. तर म्हणायचं हाच होतं की मंगळवारपर्यंत थांबा. सगळ्यांनी गाडी वगैरे बंद ठेवा. कुठं फिरायला जायचं असेल, कोणाला काही कामं वगैरे करायचं असेल तर ते करून घ्या. गाडी गिडीचे काही कामं वगैरे असतात, त्याच्यानंतर इन्शुरन्स वगैरेचं काय असतात, कोणाची गाडी वगैरे घासलेली असतात, तर ते तुम्ही करून घ्या. 2-3 दिवस टाइम आहे आपल्याला अजून. तर मी तर सध्या फिरायलाच चाललो होतो. आम्ही संध्याकाळी आज मित्र पिक्चर बघायला जाणार आहे. तर ठीक आहे, काही विषय नाही. आपले 1 हप्ता तर गाडी बंद राहील एवढं आपण समजून जायचं की आपल्या गाडीला काहीतरी झालं होतं, आपण इन्शुरन्समध्ये काहीतरी काम वगैरे केलं म्हणून. तुम्ही पण करू शकता जर तुमच्या गाडीचं असेल काहीतरी डिफॉल्ट फॉल वगैरे, या फिर घासली असेल तर कुठेतरी, तर इन्शुरन्सवाले तुम्हाला ते करून देईल. ही चांगली संधी आहे आपल्याला बरं का. बंद पण ठेवता येईल आपल्याला, स्ट्राईक पण राहता येईल आणि आपल्या गाडीचं हे पण होऊन जाईल, काम पण निघून जाईल. त्याच्यामुळं तुम्हाला जर गाडीचे काही काम वगैरे करायचं तर करून घ्या. तर आपण एक व्हिडिओ आणणार आहे की पुण्यामध्ये सगळ्यात जास्त जे आहे ना आपली गाडी कोणती चालणार आहे ती, मतलब ओला उबरला कोणती गाडी घ्यायला परवडती माझ्या हिशोबाने, मी असं सांगतो. तर त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो. आताच नाही सध्या, कारण की आता मी चाललोय घरी. आता गाडी वॉशिंगला आणलं होतं पण तिथं गर्दी खूप आहे. दुसऱ्या वॉशिंग सेंटरला चाललो होतो, कारण की आम्ही संध्याकाळी पिक्चर बघायला जाणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आता मंगळवारीच. नाही तर मधामध्ये जर एखादी व्हिडिओ बनवला तर बनवला, नाहीतर मग मंगळवारीच सकाळी, नाहीतर काही न्यूज आहे ते तुम्हाला सांगतो मी. तर ठीक आहे मित्रांनो.